नरमध्ये रात्री मुक्काम केला होता आपण नारेश्वर येथे. आता रूम आपल्याला भेटली होती, म्हणजे त्या मीराताई रसाद म्हणून होत्या, त्यांना रूम भेटली होती. आपण रात्री तिथे मुक्काम केला. आता वाजले सकाळचे 7:30. रूममध्ये झोपल्यामुळे एकदम निवांत झोपलो होतो. असं आज काही घाई नव्हती निघायची. आता निघू इथून पुढच्या प्रवासाला. अनुसया माता टेम्पल आहे 30 किलोमीटर. बघू कुठपर्यंत जाता येईल तिथपर्यंत. दिवेर वगैरेला थांबायचा विचार आहे. आणि सकाळी सकाळी मैयाचं दर्शन घेऊन टाका तुम्ही लोकांनी. रात्र जाऊन रोज वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण असा सनराईज पाहतोय. आज बघा अजून छान वेगळ्या ठिकाणी पाहतो. इथे आहे नारेश्वर मंदिर, नारेश्वर महादेव अवधूत रंग आश्रम म्हणून एरिया. इथे काही गोष्टी एक नंबर लिहिलेल्या आहे. तुम्हाला नाही वाचताय ना? मी वाचल्या. भारी. हे पोक्कल बांबूचे फटके देण्यात येईल असं गुजरातीत लिहिलेलं आहे. दिलेलं इथं टुरिस्टिक पॉईंट नाही, जे टुरिस्ट या हिशोबाने येऊ नका, नाही तर पोक्कल बांबूचे फटके देण्यात येते. मध्ये त्यापासून नशीब एकदम जोरावर आहे. चहा पण एक नंबर भेटला, बिस्किट पण फेवरेट भेटलं. आता नर्मदा परिक्रमा सेवल आहे इथं बनवलेलं आहे. इथं मस्त गरम चहा करून, गरम पाणी करून दिलं मी. कॉफी बनवली, ब्लॅक कॉफी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. हा जो आपला गुजराती ब्रँड છે या છે આપણે ब्लॅक कॉफी पिवा. पुढे आल्यावर लिंबोड गावाच्या पुढे लिलो विश्वविजेता दत्त मंदिर. पण गेट बंद आहे. मंदिर भारी बनवलेलं आहे. इथं इतका वाळूचा बिझनेस चालू आहे जोरात. जिकडं पाव तिकडं ते पोकलँड एकदम जोरात चालू आहे. मोकार पैसे छापू राहिले भाई. मी वाळू धंदा केलेला आहे म्हणून सांगतो. घरामध्ये आज असे जर वातावरण पण ओके म्हणजे ऊन पडत नाही आहे, त्याच्यामुळे भारी वाटतं घरामध्ये. या रस्त्यावर आता वाळूवाले चालतं म्हणजे ॲक्सिडेंट तर साहजिकच आहे. पण हे बघा लगेच पुढे येऊन मला एक एक्सेल 6 दिसली. काय बेकार फिरले असेल ही गाडी. म्हणजे झाडावर येऊन गोळाव झाली आहे डायरेक्ट. काय राहिलं असेल काय. नॉर्मली सगळे एअरबॅग उघडलेले आहे आणि हाय तशीच ठेवलेली बहुतेक, तिला काहीच नाही केलेलं. इकडून आली असेल, पलटी मारत डायरेक्ट झाडावर जाऊन अडकून गेली जशी आहे तशीच. नॉर्मली यार काहीतरी आहे भाई. हे गुजराती शेतकऱ्यांना एरंडमध्ये काय सापडलं हे का काय भाव भेटले. तर आपल्या नाशिकचे द्राक्ष, कांदा, ऊस याच्या मागे लागतात ना, इथले शेतकरी एरंडच्या मागे लागेले. मी म्हणजे आज तर जवळपास पाहतोय ना रस्त्याच्या दोघी बाजूला फक्त एरंड आणि तूर या दोनच शेती दिसतात. सकाळपासून भरपूर ठिकाणी मी एरंडच पाहिलं जास्त. काय आपल्या इकडे नाल्यात उगवतो, कोणी विचारत नाही त्याला. काहीतरी आहे आपल्या शेतकऱ्यांनी बघायला पाहिजे. भाव चांगला असेल तर करायला हरकत नाही. नर्मदे जय बेसासूर दादा. आणि काहीच नाही मध्ये, रिकामा मंदिर आहे. काय आयडिया असेल काय समजत ना. नर्मदे
5-6 जणांना बोललो का त्या बाजून चालायचं म्हणजे समोरची गाडी दिसते, तो कोणी चालतच नाही, ऐकतच नाही बाई. का बरं काय माहिती आता. मध्ये त्यांच्यामुळे मला पण इकडून चालावं लागतं. ही मागची गाडी लक्षात नाही येत. असा कॅमेरा लावून घ्यावा मोबाईल असा. 9 वाजले. आपण जवळपास 6-7 किलोमीटर येऊन लागलो. इथे बाबाजींनी नाश्त्याची सेवा म्हणजे बालभोग दिला नर्मदे हर. मी इथं येऊन पोचलोय. हा बोर्ड आहे पण नेमका या पाऊल वाटेने जायला म्हणतोय का इकडून या रस्त्याने जायला म्हणतोय तेच समजायला मार्ग नाही. कोणीच नाही लांब लांबपर्यंत. नर्मदे हर. बघू कोणी येतं का. आता इथून पुढेपर्यंत तर जाऊन पाहिलं मी, काही दिसत नाही पुढे रस्ता, त्यामुळे काही समजायला मार्ग नाही. या रस्त्याने जाऊन पाहावं असं वाटतं. मॅपवर मला या बाजूला दाखवतोय नर्मदा परिक्रमा. 400 मीटरला आश्रम आहे पण इथून ना आवाज येते कसला ना काही. कोणी परिक्रमावासी पण येत नाही इकडून. चला आपण ह्या रस्त्याने जाऊन बघू काय नर्मदे. हे आपण कधीच चुकीचं नसतो. अरे पहा, 1-2-4 मिनटं टेन्शन मध्ये आलो तुम्ही. चुकून जर जंगलामध्ये 2-4 किलोमीटर निघूनच गेलो, नाही सापडलं काही तर काय करायचं असं विचार करत करत. गुलाबाची शेती पाहिली का, जाबरा आहे अजून. त्याच्यावर काहीतरी वेल आलेली व्हाईट कलरची. आश्रम कोणता, बकुल महाराज आश्रम आहे. या मैयाचं दर्शन करून घ्या. फुल हेवी लोड मध्ये वाळू काढायचं काम चालू आहे. भोजन प्रसादी आपण आहे बकुल आश्रम येथे. एवढे सगळे परिक्रमावासी ते जेवायला थांबले. इकडे मैया किनारा आहे. मैयाचं रात्री दर्शन घ्या.